तर नमस्कार मित्रांनो, आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर याच्या आधीचाच मी क्वेश्चन आन्सरचा व्हिडिओ बनवला होता आणि अजून एक कमेंट असायची सगळ्या व्हिडिओमध्ये की शिपवरती अल्कोहोल मिळतं का. तर ह्या कमेंटला रिप्लाय द्यायला मी आणि उत्तर द्यायला टाळत होतो, पण ह्या कमेंट थांबतच नाही आहेत. प्रत्येक व्हिडिओमध्ये 2-3 कमेंटरी असतातच याबद्दल. म्हणून म्हटलं आज व्हिडिओ बनवूया, म्हणजे तुमचा डाऊट क्लिअर होईल. तर शिपवरती अल्कोहोल मिळतं का. तर जेवढ्या पण रेप्युटेड कंपन्या आहेत या शिपवरती अल्कोहोल मिळत नाही, म्हणजे वाईन, विस्की, वोडका ह्या गोष्टी मिळत नाही. फक्त बियर मिळते. तर आमच्या शिपवरती पण फक्त बियरच अलाउड आहे, म्हणजे बाकी हार्ड लिकर अलाउड नाही आहे, फक्त बियरच घेऊ शकतो. आणि असं नाही की आपल्या मनाला वाटलं की पैसे देऊन आपल्याला पाहिजे तेवढं आपण बियर घेऊ शकतो, असं नाही आहे. याच्यामागे पण खूप सारे कायदे कानून, खूप रूल रेग्युलेशन आहेत. तर शिपवरती फक्त बियर मिळते आणि त्याचे टीनची साईज पण ठरलेली असते. शिपवरती बॉटल वगैरे येत नाही, तर टीनच येतात आणि टीनची साईज ठरलेली आहे. 330 mlचाच आपण टीन घेऊ शकतो आणि असे आपण 2 टीन घेऊ शकतो. 330 mlच्या वरती कॅपॅसिटीवाले आपण टीन म्हणजे शिपवरती मागवतच नाही, अलाउडच नाही मागवायला. म्हणून ह्या साईजमध्ये टीन येतात आणि तेच आपण घेऊ शकतो. आणि प्रत्येक दिवशी आपण 2च टीन घेऊ शकतो, 2च्या वरती आपण टीन घेऊ शकत नाही. आणि त्याच्यामध्ये जे अल्कोहोल पर्सेंटेज असतं ते 5%च्या खालीच असतं कंपल्सरी. तर ह्या सगळ्या गोष्टी सगळ्या लक्षात घेऊनच अशाच टाईपच्या बियर फक्त शिपवरती मागवल्या जातात. आणि खूप लोकांचा असा गैरसमज आहे की शिपवरती आपल्याला अनलिमिटेड अल्कोहोल वगैरे मिळतं. तुम्ही व्हिडिओमध्ये वगैरे बघत असाल, म्हणजे त्या पॅसेंजर शिपवरती वगैरे. तर शिपवरती अनलिमिटेड वगैरे काहीच मिळत नाही आणि ते प्रत्येक बियरला पैसे मोजावे लागतात. शिपवरती फ्री वगैरे बियर असं काहीच मिळत नाही. आणि थर्ड ऑफिसर बॉन्ड स्टोअरचा इंचार्ज असतो, म्हणजे ह्या बॉन्ड स्टोअर म्हणजे ह्या सगळ्या बियर वगैरे ह्या गोष्टी बॉन्ड स्टोअरमध्ये असतात आणि त्याचा इंचार्ज थर्ड ऑफिसर असतो, तो सर्व बघतो. आणि दुपारी एक पेपर लावला जातो आणि ज्याला कोणाला संध्याकाळी बियर हवे त्याने त्याच्यावरती लिहावं लागतं आणि मग संध्याकाळी थर्ड ऑफिसर आपल्याला बियर इश्यू करतो. आणि एका टीनची प्राईस आहे $2, म्हणजे 180 इंडियनमध्ये पकडायला गेलं तर 180च्या आसपास. तर शिपवरती आपल्याला अल्कोहोलसाठी पैसे मोजावे लागतात, फ्री काहीच नसतं. आणि हे पैसे आपल्याला सॅलरीमधून कट होतात. आणि प्रत्येक दिवशी आपल्याला नवीन बियर घेताना आपण आदल्या दिवशी घेतलेल्या बियरचे टीन आपल्याला सबमिट करावे लागतात, तरच आपल्याला पुढची नवीन बियर मिळते. कारण काही चलाक लोक असतात, ते बियरचा स्टॉक करून ठेवतात, म्हणजे प्रत्येक दिवशी 2च अलाउड असतात, म्हणून ते प्रत्येक दिवशी 2-2 घेऊन असं स्टोअर करून ठेवतात आणि एकाच दिवशी मग मोठी पार्टी करतात. त्याच्यामुळे आपण आधीच्या दिवशीचा यूज केलेला टीन जेव्हा आपण सबमिट करू तेव्हाच आपल्याला नवीन बियर मिळते. आणि शिप जेव्हा पोर्टला लागणार असते तेव्हा 24 तास आधी बियर आपल्याला मिळत नाही, बियर इश्यू केली जात नाही, म्हणजे अल्कोहोल बंद केलं जातं. आणि ज्यांची कोणची पण वॉच असते तर वॉचला जायच्या 4 तासामध्ये आपण घेऊ शकत नाही. म्हणजे समजा 12ला एखाद्याची वॉच असेल तर 8च्या आधीच काय ड्रिंक वगैरे करायचं असेल ते करू शकतो. त्याच्यामध्ये 4 तासामध्ये आपण काहीच अल्कोहोल वगैरे काय कंझ्युम करू शकत नाही. आणि अजून एक नियम म्हणजे शिप जेव्हा पोर्टला लागते तेव्हा काही ठिकाणी शोर लीव्ह असते. शोर लीव्ह म्हणजे आपल्याला बाहेर फिरायला जायची परमिशन असते. तर जेव्हा आपण बाहेर जातो तिथे पण आपण अल्कोहोल कंझ्युम करू शकत नाही, तिथून पण आपण ड्रिंक करून शिपवरती येऊ शकत नाही. आणि आता ते समजणार कसं, तर शिपवरती आल्यावरती, शोर लीव्हवरून आल्यावरती प्रत्येक वेळी अल्कोहोल टेस्ट केली जाते. म्हणजे पोलिसांकडे जे चेक करायचं मशीन असतं तसं शिपवरती पण आहे. तर बाहेरून आल्यावरती सगळ्यात पहिली अल्कोहोल टेस्ट केली जाते आणि त्याचं पण एक वेगळं अल्कोहोलचं एक लॉगबुक असतं, त्याच्यामध्ये ही सगळी नोंद केलेली असते. त्याचबरोबर शिपवरती रँडमली कधी पण अल्कोहोल टेस्ट होते, म्हणजे ती आधी सांगत नाही की टेस्ट होणार आहे वगैरे. ते अचानक कधी पण अनाऊन्समेंट होते, तेव्हा ब्रिजवरती जावं लागतं आणि अचानक कधी पण अल्कोहोल टेस्ट होते. आणि त्याचं पण सगळं किती अल्कोहोल पर्सेंटेज वगैरे काय असेल ते सगळं तिथे नोट केलं जातं आणि त्याचं पण एक लॉगबुक असतं. आणि ते शिपवरती हार्ड लिकर तर मिळत नाही, पण आपण बाहेरून कुठून पण जुगाड लावून मागवू शकत नाही. काही ठिकाणी प्रोव्हिजन बोट किंवा एजंट वगैरे येतात, त्यांच्याकडून मागवतात, पण तसं पण इथे ह्या शिपवरती म्हणजे ह्या कंपनीमध्ये अलाउड नाही आहे. आणि स्पेशल एरिया पण असतात काही ठिकाणी. शिप जेव्हा सेलिंगला जाते तेव्हा स्पेशल एरिया पण असतात मध्ये, म्हणजे सिंगापूर ट्रान्झिट झालं, असे मेन स्पेशल एरिया असतात. तिथे शिप क्रॉस करत असताना तिथे पण अल्कोहोल मिळत नाही. आणि शिप जेव्हा पोर्टवरून निघते तेव्हा मग 24 तासानंतर परत अल्कोहोल इश्यू केलं जातं. तर आता राहिलं स्मोकिंगचं, तर शिपवरती स्मोकिंगचे काही एवढे रूल रेग्युलेशन नाही आहेत.
किती पण सिगरेट वगैरे घेऊ शकतो, कार्टन विकत घेऊ शकतो. फक्त शिपवरती जे ट्रेनी लोक आहेत त्यांना फक्त अलाउड नाही आहे विकत घ्यायला. बाकी लोकांना किती पण अनलिमिटेड घेऊ शकतो. आणि शिपवरती एक स्मोकिंग रूम आहे, त्या रूममध्येच फक्त स्मोक करू शकतो. बाकी शिपवरती कुठल्याही ठिकाणी स्मोक करू शकत नाही. तर आय होप आता तुमचे सर्व डाऊट क्लिअर झाले असतील आणि याबद्दलच्या कमेंट आता येणार नाहीत. बाकी व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि बाकी भेटू मग आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.